आम्ही सर्व या निवडणुकीला सामोरे जात आहोत। महाविकास आघाडीचे आमच्या उमेदवार नगराध्यक्षपदाच्या सौ रश्मीन ताई रियाज मनियार, शिवसेनेचे महेश करमरकर, उमेदवार आमच्या श्रावण रामू वळवी, राफिया शब्बीर घाची, संजय मेघनाथ वांगड, सौ मीनाक्षी वसंत दांडे, मयूर रमेश केदार, सौ योगिता सुरेश मुलगीर, सौ अश्विनी लतेश चव्हाण, श्री महेश श्रीनिवास करमरकर, सौ संगीता किशोर जाधव, आपले सर्वांचे लाडके जहीर हमीद शेख, सौ नेत्रा रमेश नाकरे, श्री साहिल शबीर मेमन, श्री मुकेश वातास मुकणे, सौ शाहिना आसिफ घाची, सौ मनीषा बाळकृष्ण वाणी, श्री संदीप भाऊलाल पवार, सौ निर्मला प्रभाकर जाधव, श्री चित्रांगण सदाशिव घोलप, सौ दीपाली सकाराम जाधव आणि श्री अनिल अशोक दवणे हे आमचे सर्व अधिकृत उमेदवार आहेत। तुतारी वाजवणारा माणूस आणि मशाल निशाणी या चिन्हावर आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत। महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित श्री जिल्ह्याचे उपजिल्हा प्रमुख सन्माननीय खरपडे साहेब, राजूजी आंबेरे, तालुकाध्यक्ष आमचे संदीप माळी, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संपतजी पवार, आमचे नेते रियाजभाई मनियार, बहुतेक सर्व मान्यवर या ठिकाणी महाविकास आघाडीचा जाहीरनामा आम्ही आज प्रसिद्ध करणार आहोत। जव्हार हे संस्थान आपल्याला माहिती आहे की मुकणे राजांचं हे संस्थान आहे। सर्व समाज घटकातील जाती धर्मांना सोबत घेऊन आम्ही या ठिकाणी काम केलेलं आहे। राजांच्या शिकवणुकीतून जो वारसा, जी परंपरा या जव्हार नगरीला, या संस्थानाला आहे 1918 सालापासून, आणि राजेसाहेबांनीच ही नगरपालिका स्थापन केली आणि ती पुढे नावारूपाला आणली। मागच्या काळामध्ये आपण त्याचा शतक महोत्सव आपण त्या ठिकाणी साजरं केलं। या जव्हारची नगरपालिकेची निवडणूक होत असताना मागच्या काळामध्ये फार चांगल्या पद्धतीने आम्ही या जव्हार नगरीचा कायापालट करण्याचा प्रयत्न केला। आपलं जुनं गार्डन त्या मागच्या काळामध्ये आम्ही सुरू केलं होतं। जव्हारची चांगली ओळख या संपूर्ण राज्याला व्हावी, देशाला व्हावी म्हणून आम्ही प्रयत्न केले। कोविडच्या काळामध्ये सुद्धा तत्कालीन मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी भेट दिली होती आणि कृती आराखडा 38 कोटींचा आम्ही त्या ठिकाणी या जव्हारचं एकंदरच रुपडं पालटण्यासाठी आम्ही तयार केला होता। त्याला पैसेही मंजूर त्या ठिकाणी 38 कोटी रुपये केले होते, परंतु नंतर सरकार बदललं। परंतु अनेक चांगली कामं त्याही कालावधीमध्ये आम्ही नवापाडाच्या एरियामध्ये 1.5 कोटी रुपयाचं चांगलं समाज मंदिर बांधलं, हनुमान पॉईंटचं सुशोभीकरण केलं, सनसेट पॉईंटला चांगल्या सुविधा केल्या, शिरपामाळावर चांगल्या व्यवस्था आम्ही केल्या। एकंदरच या जव्हार नगरीचं स्वच्छता, आरोग्य, शिक्षणाच्या सोयी, त्यामध्ये ग्रीन जिमचा विषय असेल किंवा चांगलं क्रीडांगणाच्या म्हणजे जवळपास 1.5 कोटी रुपये आपण त्या स्टेडियमला आपण दिले होते। या सगळ्या गोष्टी करत असताना सरकार आमचं नव्हतं तरीसुद्धा आम्ही चांगला प्रयत्न केला। चांगले पैसे, चांगला निधी आम्ही या शहराला देण्याचा प्रयत्न केला। खडखड डॅमवरनं जी योजना आपण त्या ठिकाणी केली आहे, मधल्या काळामध्ये तिच्यावर योग्य न दिल्यामुळे ती, परंतु तरीसुद्धा जे आम्हाला शक्य होतं त्या सगळ्या चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला। या पुढच्या काळामध्ये आम्ही काय करणार आहोत त्यासाठीचा हा आज आम्ही जाहीरनामा त्या ठिकाणी देतो आहे। आणि हा जाहीरनामा द्या ना सगळ्यांना एक कॉपी। हा जाहीरनामा आम्ही त्या ठिकाणी आज आम्ही करत असताना सर्व जी गरजू कुटुंब या शहरामध्ये आहेत
त्यांना नगरपरिषदेच्या माध्यमातून घरकुलं देण्याचा आमचा त्या ठिकाणी प्रयत्न राहणार आहे. जव्हारच्या प्रमुख रस्त्यांवर भव्य असं प्रवेशद्वार त्या ठिकाणी उभारण्याचं काम आम्ही त्या पुढच्या काळात करणार आहोत. त्या जव्हारचा ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी आम्ही चांगलं संग्रहालय त्या ठिकाणी करणार आहोत. मधल्याकडे आपण म्हणजे बघितलं की जव्हारचा जुना राजवाडा आपण फार चांगल्या पद्धतीने माझ्याच विधानसभेच्या सदस्य काळामध्ये आपण केला आहे. ते पैसे आपण आणलेले, मी स्वतः त्याचा पाठपुरावा केलेला आहे. त्याचबरोबर जव्हारचं जे कोर्ट आपण बांधलं, तुम्ही ते बघितले वास्तू, 10 कोटी रुपयाचं या संपूर्ण कोकणामध्ये नाही असं भव्य दिव्य कोर्ट आपण त्या ठिकाणी उभं केलं, उद्घाटन केलं आहे. त्याचासुद्धा पाठपुरावा यशस्वीपणे करून त्या ठिकाणी उल्लेख करावा गेला की DD पाटील जे आपले होते आणि मी स्वतः त्यामध्ये पाठपुरावा केला. तत्कालीन कार्यकारी अभियंता श्री सचिन पाटील यांना ते श्रेय जातं. अतिशय चांगल्या पद्धतीने कोर्ट आपण बांधलं आहे. पुढच्या काळामध्ये भगवान बिरसा मुंडांचं स्मारक या ठिकाणी आम्हाला उभं करायचं आहे. जव्हारच्या या ग्रामीण भागातल्या सर्व ज्या ग्रामीण कला संस्कृती आहेत त्याचा वारसा जपण्यासाठी चांगलं आम्ही भव्य स्मारक त्या ठिकाणी बांधणार आहोत. स्पर्धा परीक्षासाठी आम्ही एक चांगलं वाचनालय, अभ्यासिका ज्याला आपण म्हणतो, ती उभं करण्याचा आमचा प्रयत्न या नगरपालिकेच्या माध्यमातून आमचा असणार आहे. आदिवासी संस्कृतीचे कला आणि वस्तू ज्या आमच्या म्हणजे बोहाड्याच्या ज्या काही वस्तू असतात त्यामध्ये त्यांचे एक संग्रहालय उभं करण्याचा आमचा त्या ठिकाणी प्रयत्न आहे. माझ्या काळामध्ये मी अत्यंत अभिमानाने सांगतो की खूप चांगले रस्ते जव्हारचे मी करण्याचा प्रयत्न केला. परंतु मागच्या वर्षभरामध्येच म्हणजे परवाच 24 डिसेंबरला 1 वर्ष पूर्ण झालं आहे. त्या ठिकाणी काय परिस्थिती जव्हार शहराची आज आहे, म्हणजे बसस्टँडच्या आजूबाजूचे रस्ते आपण सगळ्यांना माहिती आहे की काय परिस्थिती. एक सुंदर आणि स्वच्छ शहर नव्हे तर आपल्या भांगेदेवापासून तर पाली फाट्यापर्यंतचा जो रस्ता आपला होता तो खूप चांगला मी माझ्या 5 वर्ष काळामध्ये ठेवला. विक्रमगड मनोर, विक्रमगड तलवाडा, विक्रमगड मलवाडा, जव्हार ते सेलवासची बॉर्डर असेल किंवा इकडे झाप रस्ता असेल, तुम्ही रस्ते बघितलेत असे चांगले जवळपास 450 कोटीचे रस्ते आपण केलेत. त्यामध्ये जव्हार शहरातल्या सुद्धा चांगल्या सुखसोयी आपण करण्याचा प्रयत्न केला. ऑक्सिजनचा प्लॅन्ट आपण जव्हारमध्ये उभारला रुग्णालयाच्या ठिकाणी. डम्पिंग ग्राउंडची व्यवस्था आम्ही पुढच्या काळात करणार आहोत. मागच्या काळामध्ये आपण ते केलं होतं बाजूला, परंतु मधल्या काळामध्ये जे काही सत्ता बदलली आणि अनेक चुकीच्या गोष्टी त्या ठिकाणी झालेल्या आहेत. जव्हार शहरातल्या प्रत्येक घराला स्वच्छ आणि मुबलक पाणीपुरवठा करण्याचं आमची त्या ठिकाणी आमचं मानस त्या ठिकाणी आहे. जव्हार नगर परिषदेच्या शाळा आहेत त्या सर्व शाळा आम्ही डिजिटल करण्याचा प्रयत्न करणार आहोत. जव्हार नगर परिषदेच्या सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत सर्व शैक्षणिक साहित्य आपण त्या ठिकाणी देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. जव्हार नगरपालिकेचे स्वतःचे स्वमालकीचे म्हणजे आता जे रुग्णालय आहे ते राज्यांनी दिलं आहे, सरकारी आहे, ते उपजिल्हा रुग्णालय आहे, परंतु स्वतंत्र जव्हार नगरपालिकेचं स्वतःच्या मालकीचं रुग्णालय देण्याचा त्या ठिकाणी आमचा प्रयत्न असणार आहे. ऐतिहासिक सूर्य तलाव व छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाचं सुशोभीकरण आम्ही करणार आहोत. मागच्या काळामध्ये जेव्हा रियाजभाई होते नगराध्यक्ष त्याही काळामध्ये बंद पडलेलं उद्यान आम्ही त्या ठिकाणी सुरू केलं होतं. चांगल्या त्याचे परिस्थिती आम्ही चांगली त्या ठिकाणी केली होती. जव्हार नगरपालिकेच्या सर्व प्रमुख रस्त्यांना पथदिवे मुख्य चौकामध्ये आहे. जसं मोखाड्याला आपण बघितलं असेल की आम्ही मोखाडा चौफुले असेल किंवा गावामध्ये खूप चांगलं पथदिवे आम्ही त्या ठिकाणी केलेले आहेत. महाराष्ट्रातला पहिला घनकचरा प्रकल्प आपण मोखाडा नगरपंचायत छोटासा केला आहे. त्या धर्तीवर जव्हार नगरपालिका आमच्या हातामध्ये जर जनतेने दिली तर त्या ठिकाणी जव्हारमध्ये सुद्धा आम्ही स्वतःच्या मालकीचा घनकचरा प्रकल्प आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. ज्या स्मशानभूमी आहेत त्यासुद्धा चांगल्या सुसज्ज करण्याचा आमचा प्रयत्न त्या ठिकाणी राहणार आहे. एक चांगली शववाहिका त्या ठिकाणी स्वतःच्या मालकीची आणण्याचा आमचा त्या ठिकाणी प्रयत्न असेल. कब्रस्तानची सुद्धा चांगली व्यवस्था करण्याचा आमचा प्रयत्न असेल. सर्व विभागात आधार कार्ड, पॅन कार्ड, आयुष्यमान कार्ड, आभा कार्ड, रेशन कार्ड काढण्याकरिता मोफत शिबिरं दर 3 महिन्यामधून घेण्याचा आमचा त्या ठिकाणी प्रयत्न असेल. अस्तित्वात असलेले जे शौचालय आहेत त्यांची दुरुस्ती करून आवश्यक त्या ठिकाणी नवीन शौचालय निर्मिती करण्याचा आमचा प्रयत्न असेल. उद्धव साहेबांनी जो काही कृती आराखडा मागच्या काळामध्ये आम्ही केला होता त्यामध्ये या सगळ्या गोष्टी होत्या. म्हणजे आपला 5 बत्तीचा जो परिसर आहे जिकडनं आपण सिव्हिल हॉस्पिटलच्या समोरची जागा जी उतारायची जागा आहे म्हणजे मटन मार्केटच्या बाजूला त्या ठिकाणी एक चांगला लेझर शो करण्याचा म्हणजे जव्हारची संस्कृती, जव्हारच्या कला ह्या आलेल्या पर्यटकांना संध्याकाळी चांगल्या वातावरणामध्ये 5-6 वाजता एक मोठा स्लाईड शो करायचा आणि त्यातून ते दाखवायचं. एक होम थिएटर ज्याला म्हणतो आपण की ओपन थिएटर त्याला काय म्हणतो आपण, ते करण्याचा आमचा त्या ठिकाणी प्रयत्न होता. ज्येष्ठ जे नागरिक आहेत त्यांना जव्हारच्या ज्या मुख्य जागा आहेत त्या ठिकाणी चांगले कट्टे
ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी करण्याचा आमचा त्या ठिकाणी प्रयत्न असणार आहे. नाना नानी पार्क ज्याला म्हणतो आपण, आजी आजोबा उद्यान, आपल्या नातवंडांना घेऊन जव्हार शहरामध्ये जाणारे जे काही आपले नागरिक आहेत त्यांना एक चांगली जागा त्या ठिकाणी आपल्या नातवंडांना घेऊन जाण्यासाठी संध्याकाळच्या वेळी असा एक आमचा प्रयत्न असणार आहे. राजीव गांधी स्टेडियमची दुरावस्था, मी म्हटलं की 1.5 कोटी रुपये आम्ही दिले होते स्टेडियमला, परंतु मधल्या काळामध्ये काही राजकीय विरोधी पक्षांनी त्या ठिकाणी भाजप पक्षाने ते खोदून टाकलं, त्याची पुनर्दुरुस्ती केली नाही. ते सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मी मधल्या काळामध्ये रोहित पवारांना विनंती केलेली आहे, त्यांनी दरवर्षी 50 लाख देण्याचा आपल्याला त्या ठिकाणी सूचित केलेलं आहे. नगर परिषदेकडून मोठं व्यापारी संकुल बांधून आपल्यातले जे लोक छोट्या मोठ्या टपऱ्या किंवा ज्या काही गोष्टी करतात त्यांना त्यात सामावून घेऊन, जसं आपण मागच्या काळामध्ये संदीप होते जेव्हा आमचे नगराध्यक्ष होते, रियाजभाई जेव्हा होते, त्या काळामध्ये आपण स्टँडच्या मागे काही गाळे बांधले होते. त्यानंतर आपल्या जो डेपोचा आपला रस्ता आहे तिथे आपण गाळे बांधले होते MSMच्या बाजूला, पण सत्ता बदलल्यानंतर त्या गाळ्यांचं वाटपसुद्धा केलं गेलं नाही, ते तसेच पडून आहेत. त्या गाळ्यांचं वाटप करून आणि नवीन संकुल बांधून या शहरातल्या तरुणांना रोजगार देण्याचं काम आम्हाला भविष्यकाळामध्ये करवायचं आहे. जव्हार हे मिनी महाबळेश्वर आहे, आपल्याला माहिती आहे. या जव्हारला मागच्या काळामध्ये ब वर्ग दर्जा तो सुद्धा उद्धव ठाकरे साहेबांनी आणि आदित्य ठाकरे साहेबांनी दिलेला आहे. उद्धव साहेब CM होते, मुख्यमंत्री होते, आणि आदित्य साहेब पर्यटन मंत्री होते. त्यांच्या कालावधीमध्ये या जव्हार नगरीला ब वर्ग दर्जा दिलेला आहे, तो आमच्या काळात दिलेला आहे. त्या ब वर्गाचं आम्ही अ वर्गात रूपांतर करण्याचा आमचा मानस पुढच्या काळामध्ये आमचा राहणार आहे. आणि या अशा पद्धतीनं ज्या गोष्टी या शहराच्या हितासाठी आहेत त्या गोष्टी आम्हाला देण्याचा प्रयत्न आहे. निश्चितपणानं आपल्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकापर्यंत, मतदारापर्यंत आमचा हा संदेश आपण पोचवावा अशी विनंती आपल्याला या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करतो. या जव्हार शहरासाठी आरोग्य, शिक्षण, रोजगार, पाणीपुरवठा, वीज पुरवठा, लोकांना चांगल्या व्यवसाय करण्यासाठी गाळ्यांची निर्मिती, व्यापारी संकुलांची निर्मिती, अद्ययावत चांगलं शैक्षणिक ज्या आमची शाळा आहेत त्याचं डिजिटलायझेशन करणं, हा सगळा आमचा पुढचा कार्यक्रम असणार आहे. एक व्हिजन घेऊन आम्ही या जव्हार शहराच्या बाबतीमध्ये पुढच्या काळात जाणार आहोत. चांगले रस्ते, चांगले उद्यानं, गार्डन, इथं येणारा पर्यटक त्याला मी कुठेतरी चांगल्या ठिकाणी आलो आहे असं वाटलं पाहिजे, आणि त्याला सुरक्षित अशी सेवा, म्हणजे सर्व जेवढे चौक आहेत त्या चौकांमध्ये CCTV लावणे, पोलिसांनी लावले, मागच्या आम्हीच पैसे दिले होते आपल्या काळामध्ये. आणि जव्हार शहर त्या ठिकाणी गुन्हेगारीमुक्त करण्याचा आम्ही प्रयत्न केला. तोच प्रयत्न पुढच्या काळामध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून आम्हाला प्रत्येक ठिकाणी लोकांची सुरक्षितता, त्यांचं चांगलं जीवन आरोग्यदायी राहावं यासाठीच्या चांगल्या व्यवस्था, त्यामध्ये धूर फवारणी असेल, अत्याधुनिक टेक्निक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या जव्हार शहराचा कायापालट करण्याचा आमचा मानस आहे. आणि जव्हार शहरातला नागरिक हा सुजाण आहे, सुसंस्कृत आहे, सुशील आहे. तो निश्चितपणानं आमच्या अतिशय, मी ज्यांची नावं वाचली ते सगळे चांगले आमचे उमेदवार आहेत, त्यांना त्या ठिकाणी प्रचंड बहुमताने निवडून देईल असा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो. आणि आज हा निवडणुकीचा जाहीरनामा, हा जाहीरनाम्याचा आमचा वचननामा आहे. हा वचननामा आम्ही उलटा त्या ठिकाणी लोकांना आज आम्ही वितरित करणार आहोत. उपमुख्यमंत्री महोदय येऊन गेले, मुख्यमंत्री महोदय येणार आहेत, परंतु आमचे नेते येतील, परंतु सर्वसामान्य माणसाच्या सुखदुःखामध्ये, अडीअडचणीमध्ये त्याला पडणारे प्रश्न, त्यामध्ये पोलीस स्टेशनचा काही विषय असेल, कोर्ट कचेरीचा असेल, दवाखान्याचा असेल, त्याच्या सुखदुःखामध्ये, अडीअडचणीमध्ये जाण्याचा आमचा प्रयत्न राहील. आपला माणूस म्हणून, सर्वसामान्यांचा कार्यकर्ता म्हणून, माझा नगरसेवक, माझा उमेदवार त्या ठिकाणी माझी जनता जेव्हा निवडून देईल त्यांच्या प्रत्येक सुखदुःखात तो उभा राहील असा शब्द या निमित्ताने मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून जव्हारच्या जनतेला देऊ इच्छितो. आणि आपण सर्व हा संदेश माझ्या सर्वसामान्य गोरगरीब माता भगिनी ज्येष्ठांपर्यंत पोचवावा अशी विनंती या आपल्या निमित्ताने करतो. आपण सर्वजण आलात, आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो. आणि हा वचननामा, हा जाहीरनामा या ठिकाणी जनतेला सुपूर्द करत असताना जनतेचे आशीर्वाद आम्हाला लाभतील अशी अपेक्षा आपल्याकडनं व्यक्त करतो. निश्चितपणानं या निवडणुकीच्या माध्यमातून जव्हारच्या नागरिकांच्या सुखसोयीसाठी, त्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणासाठी आणि भवितव्यासाठी आमचे सर्व उमेदवार तन मन धनाने काम करतील असा विश्वास या ठिकाणी देऊन माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद.